ओबीसी समाज मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची शक्यता आहे। त्याची आणखी एक महत्त्वाची बातमी, दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन करण्याची शक्यता आहे। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसींचा महामोर्चा निघण्याची ही शक्यता आहे। एकीकडे मोठ्या प्रमाणात जरांगे यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढत आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियरची त्यांची मागणी मान्य झाली। जीआर त्यांच्या हाती आल्या आणि त्यानंतर मात्र आमच्या हक्काचा घास हिरावला जातोय आणि आमच्या ताटात आणखीन वाटेकरी आणले जातात असं म्हणत ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतोय, कधी असणार आहे महामोर्चा? 2 ऑक्टोबर दसऱ्यानंतर हा मोर्चा मुंबईत निघेल असं सांगण्यात येतंय। जवळपास ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आझाद मैदान परिसरामध्ये संबंधित मोर्चा असेल। एका बाजूला जरांगे यांनी मुंबईतून स्वतःची मागणी हट्टांनी पूर्ण केली आणि ओबीसीवर अन्याय केला असा सूर या सर्व ओबीसी वेगवेगळ्या नेत्यांचा आहे आणि या संपूर्ण गोष्टीचा निषेध करण्यासाठीच भव्य स्वरूपातला मोर्चा असेल। अर्थात याचं नेतृत्व एक राजकीय कोणता प्रतिनिधी करणार नाही, तर वेगवेगळे जे छोटे मोठे घटक ओबीसी मधले आहेत ते सगळेजण एकत्रित येतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये ताकद दाखवतील असं म्हटलं जातं। आंदोलन नाही या, पण मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा करून ओबीसी समुदाय जो हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात शासनाने नवीन आणलेला जीआर आहे त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न करेल असं सांगितलं जातं। अंतिम तारीख अद्याप ही निश्चित झाली नाही आहे। जवळपास 8 किंवा 9 ऑक्टोबरच्या अशा वेगवेगळ्या तारखा चर्चेला येत आहेत, पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा मोर्चा निघेल आणि शासनाचा जो हैदराबाद गॅझेटचा जीआर आहे जो मराठा समुदायाच्या लाभाचा आहे मात्र ओबीसीवर अन्याय करणारा आहे याचा निषेध करण्यासाठी भव्य स्वरूपाचा हा मोर्चा असेल। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।